शकतो खरं तर शनिवार रविवारी अनेकांचा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन असतो, त्यामुळे उद्या आणि परवा नक्की काय स्थिती असणार आहे ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। इकडे आपण बघू शकतो की नांदेड आणि लातूर हे जे दोन जिल्हे आहेत, या दोन जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। कारण या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर हे दोन जिल्हे वगळता मराठवाड्यातले काही जिल्हे असतील, विदर्भातले काही जिल्हे असतील, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील, हे सगळे पट्टे आहेत, हे जे सगळे प्रादेशिक विभाग आहेत, यातले सगळे जिल्हे जवळपास येलो झोनमध्ये असणार आहेत। इकडे आपण बघू शकतो गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे सगळे जिल्हे येलो अलर्टवर आहेत। कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। नांदेड आणि लातूरमध्ये मात्र विजांचा कडकडाट आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। तर 14 सप्टेंबरची आपण स्थिती जर बघितली तर 14 तारखेला महाराष्ट्रात पाऊस अजून वाढल्याचं चित्र दिसतंय। आपण इकडे बघू शकतो धुळे, नंदुरबार, पालघर आणि सिंधुदुर्ग हे 4 जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता 14 सप्टेंबरला वर्तवण्यात आलेली आहे। खास करून रायगड, साताऱ्याचा घाटाचा परिसर आणि सांगली हे जे पट्टे आहेत, हे जे भाग आहेत, इथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। विजांचा कडकडाट आणि ढग सुद्धा मोठ्या प्रमाणात दाटलेले या भागात असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर मध्य महाराष्ट्र असेल, कोकण किनारपट्टीचे इतर जिल्हे असतील, उत्तर महाराष्ट्रातला काही भाग असेल, विदर्भातले काही जिल्हे असतील आणि पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा काही जिल्हे येलो अलर्टवर आहेत, येलो झोन मध्ये आहेत।